आणि यानंतरची बातमी चेंबूरमधून आहे। चेंबूरमध्ये शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये तणाव निर्माण झालाय। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा तणाव सध्या निवळलेला आहे। ती शाखा दोन्ही गट अर्धी अर्धी वापरणार असल्याचं सध्या निश्चित झालंय। अणुशक्तीनगर विधानसभा शिवसेनेची जुनी शाखेच्या जागेवर दोन्ही गटांनी आपला दावा केलेला आहे। प्रशांत बढे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, सध्या वातावरण काय आहे आणि काय नेमकं ठरलंय? प्रज्ञा, इथले जे आमदार होते, माजी आमदार तुकाराम काते यांनी या जागेवर दावा जो आहे तो सांगितलेला होता शिंदे गटाचा। कारण ते शिंदे गटात ज्या दिवशी गेले त्या दिवशी त्यांनी या शाखेला टाळं मारलं होतं आणि त्या टाळ्यावर पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमोद शिंदे हे विभाग प्रमुख आहेत, त्यांनी येऊन देखील टाळं मारलेलं होतं आणि तेव्हापासून ही शाखा जी आहे ती पूर्णपणे बंद होती। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार दोन्ही गटांकडून या शाखेवर दावा सांगितला जात होता। अखेर या शाखेचं बांधकाम पुन्हा नव्याने शिंदे गटाकडून करण्यात येत होतं अशी माहिती ठाकरे गटातील प्रमोद शिंदे जे विभाग अध्यक्ष आहेत त्यांना मिळाली आणि त्या विभाग प्रमुखांनी त्यांच्या सर्व शिवसैनिकांसह त्या ठिकाणी गेले आणि ती शाखा उघडण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळेस शिंदे गटाचे देखील शिवसैनिक आणि माजी आमदार जे आहेत त्या ठिकाणी पोहोचले। हा मोठा वाद होणार होता, शाब्दिक बाचाबाची देखील झाली। मात्र पुन्हा या दोन्ही गटातील नेत्यांनी पुढे येऊन आता सामंजस्याची जी आहे ती भूमिका घेतलेली आहे आणि शाखेचे दोन भाग करण्यात येतील। एक भाग जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत त्यांची शाखा असेल, तर दुसऱ्या भागामध्ये शिवसेना शिंदे गटाची जी आहे ती शाखा असेल। अशा प्रकारचा सामंजस्य जे आहे ते दोन्ही गटांकडून दाखवण्यात आलेला आहे। त्यामुळे हा वाद आता जो आहे तो निवळलेला आहे अशी माहिती मिळते आहे। एकूणच हे पहिलं उदाहरण असं असणार आहे की जिथे दोन्ही गटांनी एक सामंजस्याची भूमिका घेऊन शिवसेनेच्या शाखेचे दोन भाग करून दोन्ही गटांच्या शाखा या ठिकाणी निर्माण होणार आहेत आणि त्यामुळे हा वाद जो आहे तो आता निवळलेला आहे। प्रज्ञा, प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।